हे गाईज वेलकम बॅक टू चॅनल. तर ट्रान्सफरचा जो पेपर आहे तो आता एक वीकवरच आहे. आता जेव्हा मी रेकॉर्ड करत आहे तेव्हापासून. आणि जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या मनात पण हा क्वेश्चन असेल की माझं सिलेक्शन होणार की नाही होणार वगैरे वगैरे थोडंफार तर वाटतेच. कारण की जर तुम्ही या एक्झामसाठी डेडिकेटेड 1 वर्षापासून प्रिपेअर करत असाल तर हा क्वेश्चन नेमका येतो आणि थोडी भीती वाटणं चालू होऊन जाते की एक्झाम होणार की नाही होणार वगैरे वगैरे. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. थोडे फॅक्ट्स वगैरे मी तुमच्यासोबत शेअर करणार आणि हा व्हिडिओ तुम्ही जर शेवटपर्यंत पाहिला तर थोडंफार तुम्हाला रिलॅक्स वाटेल. आणि जर तुम्ही म्हणजे अशी पण कॅटेगरी सांगणार ज्यांचे मोस्ट ऑफ द सिलेक्शन होऊन जाणार, म्हणजे जर तुम्ही त्या कॅटेगरीमध्ये असणार तर मॅक्झिमम चान्सेस आहे की तुमचं पण सिलेक्शन होऊन जाणार. तर ते कोणती कॅटेगरी आहे ते पण तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटपर्यंत समजून जाईल. आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर पण करायला विसरू नका. तर चला तर मित्रांनो सुरू करूया. तर बघा मित्रांनो, तुम्ही जर अप्लिकेशन फॉर्म पाहिले महाट्रान्सकोसाठी जवळपास 20,000च्या जवळपास अप्लिकेशन फॉर्म आहे. आता तेवढे जे मुलं खरंच अभ्यास करतात काय? नाही. कोणती एक्झाम घेऊन घ्या, अप्लिकेशन करणं जेवढं सोपी आहे तेवढं एक्झाम देणं किंवा एक्झाम काढणं सोपी नाही आहे. पण याचा अर्थ असा नाही आहे की ते एवढं कठीणही आहे की निघत नाही, कारण की सिलेक्शन तर होणार आहे. आणि व्हॅकन्सीज बऱ्यापैकी असल्यामुळे सिलेक्शनचे चान्सेस जास्तच आहे. पण 20,000 स्टुडंट असल्यामुळे तुम्हाला असं वाटेल की 20,000 पैकी 400च होणार बा सिलेक्शन, तर असं काही नाही. तुम्ही जर पाहिले खरंच अभ्यास करणारे किंवा मग रेग्युलर आता 1 वर्षापासून कंटिन्यू अभ्यास करणारे किती लोक आहेत, तर जवळपास फक्त 2,500 म्हणजे 2500 स्टुडंट, जवळपास एवढे स्टुडंट खरंच अभ्यास करणारे आहेत. आता त्याच्यामध्ये पण असं नाही आहे की ते पूर्ण 90च्या वरती किंवा 100च्या वरती मार्क्स घेत आहे टेस्टमध्ये, असं काही नाही. मी तुम्हाला म्हणत आहे की ते जे टेस्ट वगैरे किंवा क्वेश्चनची प्रॅक्टिस वगैरे ते करत आहे. आता ते किती नंबरवर आहे ते सांगता नाही येत. म्हणजे ते टॉप 100 मध्ये किंवा मग त्यांचा 100च्या वरचा स्कोर येते असं काही नाही. फक्त करणारे आहे. आता त्यांचा अभ्यास किती होत आहे, काय होत आहे ते डिपेंड करेल. म्हणजे तुम्हाला ते 2400 जे स्टुडंट आहे त्याच्यापैकी 400 मध्ये यायचं आहे, खरी गोष्ट झाली तर. आणि कॉम्पिटिशन एवढं जास्त आहे नाही, जर तुम्ही विचार केला तर. आणि खरं पाहिलं तर कसं राहते की तुम्ही जर तसा विचार केला की खूप सारं कॉम्पिटिशन वगैरे आहे, तर मग कसं तुमच्यासाठी गोष्टी थोड्या डिफिकल्ट होऊन जाणार. कारण की तुम्ही जर हे कॉम्पिटिशन पाहिलं तर हे खूप कमी आहे. आणि मी मागे पण तुम्हाला खूप सारे डेटा असा दिलेला आहे ज्याने म्हणजे तुम्हाला वाटेल की एवढं पण कठीण आहे नाही. हे तुम्ही जे एक्झाम देताय ते लोएस्ट कॉम्पिटिशन वाली एक्झाम तुम्ही म्हणू शकता. याच्यात म्हणजे आपले स्टेटचेच मुलं आहे सगळे आणि नॉर्मल लेवलचेच आहे, प्रायव्हेट वाले मॅक्झिमम स्टुडंट आहे आणि थोडेफार गव्हर्नमेंट वाले स्टुडंट आहे. तर त्यांच्यासोबत तुमचं कॉम्पिटिशन होत आहे. तर तुम्ही हे एक्झाम बऱ्यापैकी कव्हर करू शकता किंवा काढू शकता. एवढी काही मोठी डिफिकल्ट एक्झाम आहे नाही. आता तुमच्याकडे 2 ऑप्शन असे आहे, म्हणजे तुम्ही त्या 2 प्रकारे विचार करू शकता. एक म्हणजे खूप सारं कॉम्पिटिशन आहे, एवढे लोक आहेत, ते फॉर्म भरलेले आहे, मग माझं कसं होणार, हे एक्झाम निघणार की नाही निघणार, हा एक पार्ट. आणि दुसरा पार्ट असा राहते, तुम्ही असा पण विचार करू शकता की बघा ही एक एक्झाम जर तुम्ही काढले तर तुम्ही जवळपास 58,000 किंवा 60,000चा तुमचा बेसिक राहील. आणि मग म्हणजे तुम्ही येई बनून जाणार एका एक्झाममुळे. इंटरव्ह्यू नाही आहे, काही नाही. आणि याच्यापेक्षा इझी किंवा एक एक्झामवर सिलेक्शन वाले आता कमी एक्झाम आहे. सेंट्रल लेव्हलवर तुम्हाला माहिती आहे जेईच्या एक्झामसाठी पण 2-2 सीबीटी द्यावं लागते. मग त्याच्यासाठी नॉन टेक वेगळं करा, हे वेगळं करा. तर हे एक्झाम परफेक्ट एक्झाम आहे तुमच्यासाठी जर तुम्ही इंजिनियर असाल, महाराष्ट्रातले असाल. आणि मेन म्हणजे घरापाशी जर तुम्हाला पोस्टिंग पाहिजे नसेल तर आणि ते म्हणजे आणि एमएससीबी मध्ये बेस्ट जर तुम्हाला कोणती कंपनी पाहिजे नसेल तर ट्रान्सकोस आहे. तर असा जर विचार केला सेकंड टाइप मध्ये केला की एकच एक्झाम काढायची आहे आणि त्याच्यात जर सिलेक्शन झालं तुमचं होऊन जाईल, म्हणजे डायरेक्ट तुमच्या स्ट्रगलिंग फेज मधून तुम्ही निघून जाणार. तर असा विचार केला तर तुम्हाला मोटिवेशन आपोआपच मिळेल आणि शेवटचे काही दिवस आहे तर तुमचं रिव्हिजन पण चांगल्या प्रकारे होऊन जाईल. आता एक गोष्ट अशी राहिली की तुम्हाला कसं समजणार की बा तुमचं सिलेक्शन होणार किंवा मॅक्झिमम चान्सेस आहे, ते मी आधी पण बोललेलो होतो व्हिडिओच्या. तर यामध्ये तुम्हाला रेफरन्ससाठी मी फेसबुकची जे टेस्ट सिरीज आहेत ते लक्षात ठेवायला सांगतो. जर तुम्ही आता तिथे जेवढ्या पण टेस्ट आहेत त्याच्यामध्ये टॉप 30 मध्ये जर आलेले असेल 4-5 टेस्टमध्ये, तर मॅक्झिमम तुम्ही कन्सिडर करू शकता की तुमचं सिलेक्शन होऊन जाईल. आणि ते पण नसेल तर तुम्हाला आणखी पण थोडंफार बँडविड्थ वाढवायची असेल तर तिथे एक 3 टेस्ट मिळून एक वरती लीडर बोर्ड राहतो ज्याच्यात टॉप 100 स्टुडंट राहतात. त्याच्यामध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्ही कन्सिडर करा की तुमचं बऱ्यापैकी सिलेक्शन होऊन जाईल. अनलेस अँड आणखी तुम्ही एक्झामच्या दिवशी काहीतरी रॉंग करून नाही येणार. म्हणजे थोडं दिमाग जाग्यावर ठेवून जर तुम्ही तिथे पण तसेच वागले जसे तुम्ही टेस्टमध्ये वागताय तर बऱ्यापैकी तुमचं सिलेक्शन होऊन जाईल. म्हणजे टॉप 100 मध्ये जर तुम्ही असेल तिथे पर्सेंटाईल दिसतात, रँक दिसतात आणि 100ची लिस्ट दिसते. तर टॉप 3 ज्या म्हणजे तुमच्या ज्या लेटेस्ट 3 टेस्ट आहेत त्याच्यावरून ते डिसाईड होते. तर तिथे जर तुम्ही येत असाल तर बऱ्यापैकी तुमचं सिलेक्शन होऊन जाईल. आय होप तुम्हाला थोडीफार इथे मोटिवेशन म्हणा किंवा थोडीफार पॉझिटिव्ह साईड मिळाली असेल. आणि हेच राहते की एवढ्या कमी कॉम्पिटिशनमध्ये एवढी चांगली एक्झाम, एवढी चांगली पोस्टिंग तुम्हाला बाकी भेटू नाही शकणार. आणि मेन म्हणजे बेसिक पे.
आणि स्टार्टिंग पासून फुल सॅलरी. तर एवढे सारे ॲडव्हांटेज असलेली एक्झाम जर तुम्ही जाऊ देणार, तर मग मला नाही वाटत मग बाकी एक्झामसाठी पण तुम्ही तेवढं येणं कराल डेडिकेटेडली. तर आय होप तुम्ही म्हणजे हे शेवटचा वीक किंवा शेवटचे काही दिवस चांगल्या प्रकारे युटिलाइज करा आणि तुमचं सिलेक्शन तुम्ही घेणार अशी मी आशा पण करतो. आणि तुमचं जसं मी सांगितलं Facebookच्या त्या रँकमध्ये टॉप 100मध्ये असाल, तर तुम्ही थोडं रिलॅक्स राहू शकता आणि बऱ्यापैकी तुमचं सिलेक्शन होऊन जाईल. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या आणि आपला टेलिग्राम चॅनल आहे ते पण तुम्ही जॉइन करू शकता. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत जय महाराष्ट्र.